कोरोनाचा महाभयंकर काळ, त्यामध्ये शाळा प्रशासन पालकांच्या मागे तगादा लावत होत्या. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही वाढीव फी वाढी विरोधात आंदोलन उभं केलं. आंदोलन काय होतं आणि त्यानंतर जे काही प्रकार घडले महाराष्ट्रात, त्यातून तुमच्या समोर काय वास्तव आलं? सर्वप्रथम तर करोना काळ हा नक्की करोना काळात काय घडलं आणि काय घडणार आहे? कारण का महाभयंकरी जी असते ती 100 वर्षातून कधीतरी उद्भवते आणि ही उद्भवत असताना तुम्हाला कल्पना नाही, की हातावरती ज्यांचं पोट आहे, त्या लोकांना रोजगार नाही, हातामध्ये पैसे नाही. त्यातून आपला मुलगा शिकला पाहिजे, त्याचं भवितव्य घडलं पाहिजे. शाळेने नवीन प्रकार चालू केला, ऑनलाईन प्रशिक्षण, हं, हं, ऑनलाईन हं. शिक्षण. जी मुलं फी भरत नव्हती, त्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण बंद करून टाकायचं आणि मग त्या पालकांना काय व्हायचं, मुलाचं ऑनलाईन शिक्षण बंद, आई घरी आहे, वडील घरी आहेत किंवा आजी-आजोबा घरी आहेत. त्या पालकांना कुठेतरी अपमानास्पद वाटत होतं. पण ते पालक पण त्यावेळी बरोबर होते. कारण का पालकांचा हेतू काय होता, की जी गोष्ट मी केली नाही, जी गोष्टचा मी वापर नाही केला, त्याचे पैसे मी भरू का? हं, 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 आणि त्यात मुख्यतः अशा काही गोष्टी होत्या. तुम्ही सांगा मला कोरोना काळामध्ये जर घरातून शिकायचं आहे, तर लायब्ररीचा कोण वापर करेल का? अजिबात. लॅबचा कोण वापर करेल का? बरं क्रीडांगणाचे पैसे आहेत. बरं शाळेची तुम्ही एक गोष्ट विचार करा ना, शाळेची लाईट वाचते आहे, त्यांचं ट्रॅव्हलिंग वाचतंय, त्यांचा एक्स्ट्रा एक्सपेन्स सगळा हा वाचला. हे जर आम्ही एखाद्या सुविधा वापरत नाही, तर त्याचे पैसे आम्ही द्यायचेत का? हा विषय खूप महत्त्वाचा होता आमच्यासाठी. काही पालकांनी आमच्यापर्यंत येऊन तक्रारी केल्या. तुम्हाला सांगू खरी गोष्ट, की त्यावेळेस कोरोना काळातसुद्धा माझं ऑफिस चालू होतं आणि ते उघडं होतं. कारण का मला असं वाटत होतं, की आपण स्वतःला समाजकारण म्हणून घ्यायचं आणि लोकांना ह्या पळत्या वेळेस सहकार्य नाही करायचं, तर लोकं नेमकं जातील तरी कुठे? कारण का त्यावेळी अशी परिस्थिती होती, की जवळ मदत मागायला ज्यांच्याकडे जायचंय ती लोकं उपलब्ध नव्हती. कोण बाहेर निघून गेले होते. आणि त्यावेळी माझ्याबरोबर माझे जे सहकारी होते, म्हणजे या पालक संघटनेमध्ये काम करत असताना, उदाहरणार्थ गांगुडे साहेब असतील, पवार साहेब असतील किंवा सेंट मेरीचे पवार आहेत, गणेश आहेत, अर्जुन नाईक वगैरे हे गोष्ट आहेत. सरनोबत आहेत आणि एक रायटर आमचे नाईक म्हणून आहेत. त्याच्यात ज्येष्ठ नागरिक आहेत ते. अपर्णा मॅडम आहेत, सायली मॅडम आहेत, सुर्वे मॅडम आहेत. असे बरेचसे जे पालक होते ना, त्यावेळी आमच्या पाठीमागे उभे होते आणि सगळ्यांनी एकजुटीने आणि हे तुम्हाला सांगू प्रत्येक शाळेमध्ये आमचे काहीतरी कोऑर्डिनेटर्स आहेत. त्या सगळ्यांनी एक निर्णय घेतला, की ह्याच्यापुढे आपण ज्या गोष्टी वापरल्या नाहीत, त्याचे पैसे भरायचे नाहीत. नाहीत. ते पैसे भरायचे नाही म्हणून शाळेकडे आम्ही ज्यावेळी गेलो, तर शाळेची अमानुषपणे वागणूक आमच्याकडे झाली. आम्ही त्याच्या विरोधात आयुक्तांकडे गेलो आणि त्यावेळी खरंच सांगायचं तुम्हाला, नवी मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका असेल, ज्यांनी शाळा नियमावली पाळत नाही, विद्यार्थ्यांवरती अन्याय करत आहे आणि जे शाळेचे काही नियम पाळत नाहीत, त्यासाठी शाळेची मान्यता रद्द करावी, असा ठराव शासन दरबारी पाठवला. राज्य सरकारकडे. पण राज्य सरकार आहे ना सर. हं, राज्य हं. सरकार अ, इथून आम्ही आमचं कामकाज पूर्ण केलं. आम्ही राहणारे सगळे नवी मुंबईमध्ये. राज्य सरकारच्या मागे आम्ही लागलो. तुम्हाला कल्पना असेल आम्ही शिक्षण मंत्री होते त्या टाईमाला. त्या शिक्षण मंत्र्यांच्या इथे सुनावणी लागली. त्या सुनावणीसुद्धा आम्ही तिथे गेलो होतो चर्नी रोडला आणि त्यावेळी तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पालक जमा झाले होते. तुम्हाला कल्पना नाही 1,000 पालकांची संख्या तिथे होती. सेंट लॉरेन्सला आंदोलन करत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या तिथे होती किंवा सेंट मेरी असेल, रयान असेल, साधू असेल, ह्या सगळ्या शाळांच्या इथे मोठ्या प्रमाणात पालक जमा झाले. त्याचं कारण काय होतं, की आम्हाला न्याय पाहिजेल. त्यावेळी पालकांच्या मनामध्ये जो जोश होता आणि जी खरंच एक प्रामाणिकता होती, की न्याय मिळाला पाहिजेल. त्या न्यायासाठी आम्ही लढत आहोत. तुम्हाला सांगण्याचं एक चांगली गोष्ट अशी पण आहे, की काही शाळा आहेत, ज्यांनी 20% फी माफ केली. हं, हं, हं. आमच्या ह्या आंदोलनामध्ये काही शाळा अशा पण होत्या, की ज्यांनी सांगितलं, की ज्यांचे घरातला कर्ता पुरुष आहे, जे एक्सपायर झालेत, जे देवाघरी गेलेत, त्यांची आपण ह्या वर्षीची फी माफ करू. काही शाळांचं तुम्हाला खरंच म्हणजे कौतुक करावं लागेल. काही समाजामध्ये चुकीचे घटक असतात ना, पण काही चांगली पण घटक असतात आणि त्याच्यामुळे ना ही समांतर पातळी कुठेतरी होते आणि हे समाज आपला चांगला चालतो. ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असताना त्या शाळेने आम्हाला सहकार्य केलं आणि खरंच आज तुमच्या माध्यमातून त्या शाळेचे आम्ही धन्यवाद मानतो. कारण का पूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांची 20% फी कमी करायची किंवा
जे लोक आज त्यांची परिस्थिती नाही आहे, ज्यांच्या घरातला कर्ता पुरुष गेलेला आहे, त्यांची पूर्ण वर्षाची फी माफ करायची ही काही चेष्टा नाही. पण काही मुजोर शाळा, काय आगाऊ शाळा, त्यावेळी पे ओनली ट्युशन फी असं माननीय मुख्यमंत्री आणि माननीय शिक्षण विभाग यांच्याकडून पत्र असताना त्या GRला चॅलेंज झालं आणि पे ओनली ट्युशन फी आम्ही घेणार नाही, शाळा बोलली. आम्ही पूर्ण पैसे घेणार. ट्युशन फी म्हणजे शिकवणीची फी असते ना, ती पैसे त्याला बोलतात. आणि पूर्ण फी मध्ये हे बाकी तुम्हाला सांगितलं ना मी कॅटेगरीज, म्हणजे लॅब वगैरे ह्या फी असतात. तर त्याच्या विरोधात कोर्टात गेल्यानंतर तुम्ही सांगा, सर्वसामान्य माणूस हा सर्वांना एकत्र करून कोर्टात जाणं शक्य आहे का हो? नाही. आमचा काय संबंध ना त्या कोर्टाशी. पण नंतर माहित पडलं की बाबा हा GRला चॅलेंज झालेला आहे आणि आपल्याला आता ह्याच्या विरोधात कोर्टात जायला लागेल. तुम्हाला मी खरंच सांगतो की ह्या काही पालक आहेत आणि काही वकील लोक आहेत, त्यांच्या संघटना आहेत, त्या आमच्या मागे खरंच प्रामाणिकपणे उभ्या राहिल्या. आज आम्ही हायकोर्टात जाणं कसं शक्य आहे ना सर? बरोबर. तिथे PI दाखल झाली. त्या PI वर तिथे चर्चा पण झाली. पण काय असतं, खूप मोठमोठ्या प्रमाणामध्ये कुठेतरी आमच्या विरोधात लोक उभी होती. आणि तुम्हाला खरंच सांगतो, हे ज्या शाळा प्रशासन आहे ना, तुम्ही ज्यावेळी यांचा डीप अभ्यास करणार तर तुम्हाला लक्षात येईल, ह्या सगळ्या कंपन्या आहेत. त्यांच्यात मॅन्युफॅक्चर होणाऱ्या मशिनी आहेत. बरोबर. बिझनेस बनवून ठेवलाय. व्यापारीकरण केले त्यांनी. तुम्ही फी कमी करायला जा कधीतरी. शाळेमध्ये प्रिन्सिपलला भेटायला जा. तुम्हाला प्रिन्सिपल खरंच किती वेळा भेटतील हो? खूप कमी वेळा. शाळेच्या गेटच्या आतमध्ये तुम्हाला घेतलं जात नाहीये. हा अपमान नाहीये का? तुमचा मुलगा शिकतोय तिथे, तुम्हाला कधी शिक्षकांना भेटायचंय, कधी प्रिन्सिपलला भेटायचंय, फक्त ओपन डेला यायचं. हा काय प्रकार चाललाय? म्हणजे ज्यावेळी तुम्हाला गरज आहे त्यावेळी शाळा प्रशासन उपलब्ध नसते. आणि हे कुठेतरी बाजारीकरण बंद झालं पाहिजे. ह्या चुकीच्या पद्धती आहेत त्या थांबल्या गेल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही हा केलेला लढा होता. तुम्हाला खरंच सांगतो एक प्रामाणिकपणे, तो लढा त्या दिवशी पण चालू होता. त्या दिवशीच पण आम्ही लोकांना प्रामाणिकपणे न्याय मिळवून दिला आणि तो लढा आज सुद्धा प्रामाणिकपणे चालू आहे.